हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे ना? तर बरेच असायला हवं. डेली सकाळी आकाश हे स्प्राऊट खातात आणि ते मी रात्रीच भिजवून ठेवले होते आणि तेच इथे मी त्यांना टिफिनमध्ये दिले आणि सोबतच शेंगदाण्याचे लाडूही दिले. त्यानंतर मी सुद्धा फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर मलाही खूप जास्त भूक लागली होती. पण एकटीसाठी ना मला खूप जास्त जीवावर येतं बनवायचं. त्यामुळेच मी चहा बिस्किट खाऊन घेतला आणि जेव्हा मी अक्कलकोटला गेले होते तेव्हा मी स्वामींची मूर्ती आणली होती आणि एवढं भारी वाटत होतं ना मला, म्हणजे खूप जास्त प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. आणि मला यांचा अभिषेक करायचा होता. इथे मी दुधाने आणि पाण्याने त्यांचा अभिषेक करून घेतला आणि पूजाही करून घेतली आणि थोडेफार मला कपडे वॉश करायचे होते, तेच मी मशीनमध्ये लावून घेतले आणि माझं लिक्विड संपलेलं. इथे मी निरमा पावडर यूज केली. त्यानंतर आत्ताही मी मॅगीच खाऊन घेतली आणि म्हटले मस्त एक झोप काढावी. आकाश येईपर्यंत एक झोप घेतली आणि आकाश यायचाही टाईम झाला होता. त्यानंतर झाडून वगैरे घेतलं घरातलं आणि खूप जास्त बोर होतं मला एकटीला. त्यानंतर आकाशही आले आणि त्यांना मी व्हिडिओमध्ये घेत होते, तर बघा कशी स्माईल करत आहेत आणि किती शिस्त आहे माझ्या नवऱ्याला. चप्पल काढतात, जिथल्या तिथं ठेवतात. त्यानंतर त्यांना म्हटलं मला पाणीपुरी खायची खूप जास्त इच्छा झाली आहे, त्यामुळे आम्ही पाणीपुरी खायला गेलो. आल्यानंतर मी जेवण बनवलं आणि मस्त असं सय्यारा मूव्ही बघत आम्ही जेवण केलं. जेवणामध्ये मी शेपूची भाजी, चपाती, भात आणि डाळ बनवलेली. इथे यांचं बुक रीड करणं चालू होतं, तोपर्यंत मी त्यांच्यासाठी हे स्प्राऊट भिजवले. कोणतं काम चुकलं तरी चालेल, पण हे काम चुकवायला मला अजिबातच जमत नाही, कारण स्प्राऊट त्यांना डेली लागतात म्हणजे लागतात आणि एक दिवस जरी हे मिस झालं ना मग मला त्यांचे बोलणे ऐकावे लागतात. त्यानंतर हे सिरम लावून घेतलं. जास्त काही नसतं, सिरम वगैरे लावलं आणि असा होता आजचा दिवस.